हिवाळा सुरू झाला की सकाळची थंडी, दुपारचं ऊन आणि रात्रीची शांतता. आणि या सगळ्यात जर गरमागरम गाजर हलवा मिळाला ना, तर दिवससुद्धा सुंदर होतो. नमस्कार, किरण's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एकदम स्लो कुक घरच्या घरी बनवलेला तुपात मुरलेला विंटर स्पेशल गाजर हलवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक स्टेप मी खूप डिटेलमध्ये सांगणार आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे टिप्स देणार आहे जे हलवा अजून क्रीमी बनवतील. तर सगळ्यात आधी आपण घेतले आहे ताजे लाल गाजर. हे गाजर मी आधी भरपूर पाण्यात नीट धुवून घेतले आहे, कारण गाजर थेट मातीमध्ये उगवतात ना, आणि जर नीट धुतले नाही तर मातीचा वास हलव्यात येऊ शकतो. धुतल्यानंतर मी गाजराची साल काढून घेतली. साल काढताना हलक्या हाताने काढा, कारण आतला रस टिकून राहायला हवा. आता गाजर बारीक किसून घ्यायचा आहे. हा स्टेप वेळ घेतो पण इथेच हलवाचा टेक्स्चर ठरतो. जितकी बारीक किसलेली गाजर तितका हलवा सॉफ्ट अँड क्रीमी. मोठ्या किसणीवर किसली तर हलवा थोडा रफ लागतो. आता कढई गॅसवर ठेवा आणि त्यात शुद्ध तूप घाला. तूप गरम झालं की आपली किसलेली गाजर कढईत टाका. टक टक असा आवाज ऐकता का? हा आवाज म्हणजे हलवा सुरू झालाय याचा इशारा. आता गॅस मीडियम ठेवा आणि गाजर हळूहळू परतत राहा. इथे घाई करू नका. गाजर थोडी ब्राऊन होईपर्यंत परतणं खूप महत्त्वाचं आहे. या स्टेजला गाजर कच्चेपणा सोडतात आणि हलव्याला डीप फ्लेवर येतो. टिप्स नंबर 1. जर गाजर जळायला लागली तर लगेच गॅस कमी करा, नाहीतर हलवा कडू लागतो. आता गाजर छान परतल्यावर आपण घालतोय दूध. दूध घालताच कढई भरलेली दिसते, पण घाबरायचं नाही. आता गॅस मीडियम लो ठेवा आणि हळूहळू स्टेअर करत राहा. दूध उकळायला लागलं, गाजर सॉफ्ट होतील आणि मिक्सचर क्रीमी व्हायला लागेल. हा स्टेप थोडा वेळ घेतो, पण हाच हलव्याचा हट आहे. टिप्स नंबर 2. दूध तळाला चिटकू नये म्हणून कढईच्या तळाशी सारखं फिरवत राहा. सगळ्यात महत्त्वाची टिप्स इथे ढवळणं फार गरजेचं आहे, कारण की दूध तळाला लागू नये. हळूहळू दूध कमी होत जातं, गाजर दूध शोषून घेतात आणि हलव्याला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं. दूध पटकन आटू देऊ नका. जितकं हळू शिजेल तितका हलवा मऊ आणि चविष्ट होतो. ही स्टेप 10 ते 12 मिनिटं चालते. आता दूध जवळजवळ आटलेलं वाटतं, चवीनुसार साखर घाला. साखर घातल्यावर हलका पाणी सुटेल, घाबरायचं नाही. हे अगदी नॉर्मल आहे. आता परत ढवळत राहा. आच कमी मध्यम ठेवा. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर टाका. या क्षणी लॉयल फ्लेवर बाहेर येतो. हळूहळू हलवा कढईपासून सुटायला लागतो आणि तेव्हाच कळतं की आपला हलवा परफेक्ट होत चाललाय. आता छोट्या कढईत थोडंसं तूप घाला. त्यात काजू, बदाम, मनुके, ड्रायफ्रूट फक्त हलके गुलाबी होईपर्यंत परतायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काजू, बदाम टाकू शकता. हा गरमागरम तडका थेट हलव्यावर होता. छान मिक्स करा. आता हलवा चिकट नाही, कोरडा नाही, अगदी मोकळा, चमच्याने उठणारा. हीच परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता आपला घरचा साजूक गाजर हलवा तयार आहे. हिवाळ्यात गरमागरम आणि वरून थोडंसं तूप. हा अनुभव शब्दात सांगता येत नाही. हा हलवा पाहुण्यांसाठी, सणांसाठी किंवा स्वतःसाठी प्रेमाने बनवलेला गरमागरम हलवा, वरून तुपाचा थेंब आणि बाजूला बसून निवांतपणे खाण्याची मज्जा खरंच वेगळी आहे. जर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडीशी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा
तुम्हाला गाजर हलवा दुधाचा आवडतो की माव्याचा? अशाच पारंपरिक घरच्या चवीच्या आणि मनाला लागणाऱ्या रेसिपीसाठी किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण अजून एक खास हिवाळी रेसिपी घेऊन भेटू. तोपर्यंत स्वयंपाकात प्रेम ठेवा आणि जेवणात समाधान ठेवा. पुन्हा भेटूया. पर्यंत खा, प्या, मज्जा करा. धन्यवाद.